नमस्कार, मी रुबीना पठाण आपल्या सर्वांचं स्वागत करते। महाराष्ट्राची खबर बातमध्ये बुलेटिनची सुरुवात करूया महत्त्वाच्या हेडलाईन्सने। एखाद्याच्या घरी आणि कार्यालयात जाऊन आंदोलन करणं चुकीचं, दिल्ली हायकोर्टानं केजरीवाल यांना फटकारला। दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची प्रकृती खालावली, रुग्णालयात केलं त्यांना दाखल। भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केजरीवालांना ठरवलं नक्षलवादी, तर उद्धव ठाकरेंनी दिला केजरीवालांच्या आंदोलनाला पाठिंबा। कर्नाटकात आणि महाराष्ट्रात जेव्हा पत्रकारांनी विचारवंतांच्या हत्या काँग्रेसच्या काळात झाल्या, आता श्वानांची हत्या झाली तरी पंतप्रधान मोदीच जबाबदार का? श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांचा सवाल। रोजगार हमी शेतीला जोडण्याची शक्यता, नीती आयोगाच्या बैठकीत चर्चा। 7 मुख्यमंत्र्यांची समिती स्थापन, अहवाल देण्याची सूचना। मुंबईकरांनो सावधान, 23 जून पासून प्लास्टिक वापराल तर होईल दंडात्मक कारवाई। गौरी लंकेश, गोविंद पानसरे आणि MM कलबुर्गींची हत्या करणाऱ्या परशुराम वाघमारेच्या ताबा महाराष्ट्र पोलिसांना देण्यास कर्नाटक पोलिसांचा नकार। कर्नाटक पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस वाघमारेची एकत्र चौकशी करणार। आता बातम्या सविस्तर। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नायब राज्यपालांच्या कार्यालयात सुरू केलेल्या उपोषणावरून दिल्ली हायकोर्टानं सरकारला फटकारलं। एखाद्याच्या घरी किंवा कार्यालयात जाऊन तुम्ही आंदोलन करू शकत नाही, हे कसलं आंदोलन, अशा शब्दात कोर्टानं केजरीवाल सरकारला सुनावलंय। आप सरकारचं हे आंदोलन अधिकृत आहे का, असा सवालही कोर्टानं केलाय। आज दिल्ली हायकोर्टामध्ये 2 वेगवेगळ्या याचिकेवर सुनावणी झाली। यातील एक याचिका ही 11 जून पासून उपोषणाला बसलेले केजरीवाल सरकारच्या विरोधात होती, तर एक याचिका ही IAS अधिकाऱ्याच्या आंदोलना विरोधात होती। या सुनावणीवेळी केजरीवाल सरकारच्या वकिलांनी बाजू मांडताना असे सांगितले की काल IAS अधिकाऱ्यांनी आम्ही सरकारच्या बैठकीला उपस्थित राहत नसल्याचं मान्य केलं असं सांगितलं। तेव्हा दिल्ली हायकोर्टाने सरकारी वकिलाला असा प्रश्न विचारला की तुम्ही जे धरणं आंदोलन करत आहात त्याला परवानगी कोणी दिली आहे? तेव्हा सरकारी वकिलाने उत्तर दिलं की हा त्या मंत्र्यांचा वैयक्तिक निर्णय आहे। तेव्हा पुन्हा एकदा कोर्टाने हाच प्रश्न विचारला की हे धरणं आंदोलनाला कुणाची परवानगी आहे का आणि हे कोणत्या प्रकारचं आंदोलन आहे? एखाद्याच्या घरी किंवा कार्यालयात बसून आंदोलन करू शकत नाही। यावरून कोर्टाने केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांना फटकारलेला आहे। भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नक्षलवादी असल्याचं वक्तव्य केले। देशातील वेगवेगळ्या राज्यातील 4 मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, चंद्रबाबू नायडू, PV जैन आणि HD कुमारस्वामी हे केजरीवाल यांचे समर्थन का करतायत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला। ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना स्वामी यांनी केजरीवाल यांना राजकारणातील काही समजत नसल्याचा आरोप केला। ते म्हणाले केजरीवाल यांनी 2G घोटाळ्यावरून सुरू केलेलं भ्रष्टाचार विरोधी आंदोलन हस्तगत केलं होतं। अण्णा हजारेंच्या खांद्यावर चढून प्रसिद्धी मिळवत सत्ता मिळवल्यानंतर त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं। केजरीवाल हे 420 असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला। दरम्यान शनिवारी संध्याकाळी हे 4ही मुख्यमंत्री दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या निवासस्थानी आंदोलन करत असलेल्या केजरीवाल यांना भेटण्यासाठी गेले असता त्यांना आत जाऊ देण्यात आलं नाही। त्यानंतर या सर्व मुख्यमंत्र्यांनी केजरीवाल यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांची भेट घेतली। दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या ठिय्या आंदोलनाला अनेक बिगर काँग्रेसी मुख्यमंत्र्यांनी पाठिंबा दिलाय। काँग्रेसनं मात्र केजरीवाल यांच्या आंदोलनापासून 4 हात लांब राहणं पसंत केलंय। केजरीवालांच्या या आंदोलनाला आता भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनं पाठिंबा दिलाय। शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केजरीवाल यांच्याशी फोनवर संवाद साधल्याची माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली। अरविंद केजरीवाल यांनी सुरू केलेलं आंदोलन अतिशय वेगळं असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केजरीवालांसोबत चर्चा केली आहे। दिल्लीच्या जनतेनं केजरीवालांना निवडून दिलं आहे। दिल्लीसाठी काम करण्याचा अधिकार त्यांना जनतेने दिलाय। सरकार लोकशाहीनं निवडून आलं असल्यामुळे त्यांच्यासोबत जे घडत आहे ते लोकशाहीसाठी चांगलं नाही, असं राऊत यांनी यावेळी सांगितलं।
दिल्लीच्या IAS अधिकाऱ्यांविरोधात संपावर गेलेल्या आपचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर भाजपचे केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी निशाणा साधलाय। करने में झिरो धरने में हिरो, करना कुछ नहीं धरना सब कुछ अशा शब्दात त्यांनी केजरीवाल सरकारवर टीका केली। आंदोलन करणं हीच त्यांची विचारसरणी आहे, त्यामुळे दिल्लीकरांनी त्यांच्यावर दाखवलेल्या विश्वासालाही तडा गेलाय असंही ते म्हणाले। तर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना उपोषण मागे घेण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी भाजप आमदार विजेंदर गुप्ता यांनी दिल्ली हायकोर्टाकडे केली आहे। दरम्यान दिल्लीमध्ये IAS अधिकारी दीर्घकाळापासून संपावर असल्यामुळे कामावर परिणाम होत असल्याचा आरोप मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलाय। त्यासाठी ते LGच्या कार्यालयात आपल्या काही मंत्र्यांसोबत उपोषणावर बसलेत। तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांना या संदर्भात पत्र लिहिलंय। मात्र मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे सर्व आरोप IAS अधिकाऱ्यांच्या संघटनेनं फेटाळले। IAS संघटनेनं काल पत्रकार परिषद अधिकारी संपावर नसल्याचं स्पष्ट केलं। सर्व अधिकारी काम करत आहेत, इतकंच नव्हे तर सुट्टीच्या दिवशीही ते काम करत असल्याचा दावा संघटनेनं केला। मुख्य सचिवांवरील हल्ल्यानंतर अधिकारी घाबरलेत, राजकीय कारणामुळे आम्हाला टार्गेट केला जात असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांनी खळबळजनक वक्तव्य करून नवा वाद ओढावून घेतलाय। ज्येष्ठ गौरी लंकेश आणि ज्येष्ठ साहित्यिक कलबुर्गी यांच्या हत्येवरून त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केलाय। कर्नाटकात जर एखाद्या श्वानाचा मृत्यू झाला तर त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी कसे जबाबदार असा सवाल मुतालिक यांनी उपस्थित केला। आपल्या वक्तव्यातून मुतालिक यांनी गौरी लंकेश यांची श्वानाची तुलना केल्यामुळे देशभरातून संतप्त प्रतिक्रिया सध्या येत आहेत। कर्नाटक आणि महाराष्ट्रात 2-2 हत्या झाल्या, त्या प्रत्येक वेळी तिथे काँग्रेसची सत्ता होती, पण कुणीही काँग्रेस सरकारच्या अपयशाबाबत प्रश्न उपस्थित केला नाही। उलट तेच आता गौरी लंकेशच्या हत्येप्रकरणी पंतप्रधान मोदींनी मौन का बाळगलं असा सवाल करत आहेत। गौरी लंकेश यांच्यासह कलबुर्गी ज्येष्ठ समाजसेवक नरेंद्र दाभोळकर आणि गोविंद पानसरे यांच्या हत्येचा उल्लेख करत मुतालिक यांनी काँग्रेसलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय। महात्मा गांधी रोजगार हमी योजना म्हणजे मनरेगा शेती कामांसाठी वापरली जाण्याची शक्यता आहे। या संदर्भातले संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नीती आयोगाच्या पूर्ण समितीच्या बैठकीतून मिळाले। मनरेगाचा निधी शेती कामांसाठी वापरला जावा, असं झालं तर शेतकऱ्यांवरील गुंतवणुकीचा भार कमी होईल अशी सूचना तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी बैठकीत केली। शेतीसाठी शेतमजूर मिळत नसल्याची तक्रार केली जाते। या पार्श्वभूमीवर नीती आयोगाच्या बैठकीत विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत चर्चा करण्यात आली। शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, सिक्कीम, गुजरात आणि आंध्र प्रदेश अशा 7 मुख्यमंत्र्यांनी समन्वय साधून मनरेगा योजना शेतीशी कशी जोडता येईल यावर शिफारशी द्याव्यात अशी विनंती पंतप्रधानांनी केल्याची माहिती नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी दिली। कर्नाटकचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री कुमारस्वामी आज त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची भेट घेतली आहे। कर्नाटकचा पदभार हाती घेतल्यानंतर कुमारस्वामी आणि राहुल गांधी यांची ही पहिली भेट आहे। या भेटीत JDSचे दानिश अली आणि KC वेणुगोपाल यांनी काल नीती आयोगाच्या बैठकीसाठी कुमारस्वामी हे दिल्लीत हजर राहिले होते। त्यानंतर आज ते राहुल गांधी यांना भेटलेले आहेत। आगामी 2019च्या लोकसभा निवडणुकीबद्दल या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जाते। पुढच्या बातमीकडे पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटींचा चुना लावणारा हिरे व्यापारी नीरव मोदी आणखी एका घोटाळ्यात सापडलाय। नीरव मोदीकडे अर्धा डझन पासपोर्ट आहेत। हा गुन्हा असून अंतर्गत चौकशी पूर्ण झाल्यानंतर नीरव मोदीवर आणखी एक गुन्हा दाखल केला जाईल, तो म्हणजे दुसऱ्या देशानं जारी केलेला पासपोर्ट तर वापरत नाही ना असाही गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे। याचाही तपास केला जाईल असं या प्रकरणाशी निगडीत एका अधिकाऱ्याने सांगितलंय। भारतीय तपास यंत्रणांना नीरव मोदी बेल्जियममध्ये असल्याचं समजलं होतं। तिथे त्यावेळी त्यांचा पासपोर्ट रद्द करण्यात आला होता। त्यानंतरही त्यांच्याकडे 6 पासपोर्ट असल्याची माहिती मिळाली। यातील 2 पासपोर्ट काही काळासाठी वापरात होते। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उर्वरित 4 पासपोर्ट अजून वापरत नाहीत। ज्या सरकारच्या आदेशानुसार येत्या 23 जूनपासून प्लास्टिकचे उत्पादन आणि विक्री करणाऱ्या तसंच प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे। प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांना
5,000 पासून 25,000 रुपयांपर्यंत दंड होणार आहे, तसंच 3 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते। ही दंडात्मक कारवाई करण्यासाठी मुंबई महापालिका सज्ज झाली आहे। मुंबईत पूर्णपणे प्लास्टिक बंदी करण्यासाठी महापालिकेच्या प्रशासनाकडून उपाययोजना आखल्या जात आहे। यासाठी मार्केट परवाना विभाग, दुकान आणि आस्थापना विभागाच्या निरीक्षकांची स्वतंत्र पथकं तयार करण्यात येत आहेत। याचबरोबर मुंबई महापालिकेने प्लास्टिकच्या पर्यायाविषयी माहिती देण्यासाठी वरळी येथे 22 ते 24 जूनला एका प्रदर्शनाचं आयोजन केलं आहे। यामध्ये अभिनेता अजय देवगण आणि काजोल यांच्यासह अनेक सेलिब्रिटी असणार आहेत। दरम्यान प्लास्टिकचा पर्यायी उपाय नसल्यामुळे व्यापारी आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय। प्लास्टिक पिशव्यांशिवाय थर्माकोल, स्ट्रॉ यासह अनेक प्लास्टिकच्या उत्पादनांवर बंदी घातलेली आहे। समतानगर परिसरातील एका 8 वर्षीय अशी मुलीची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा प्रकार 14 जून रोजी सकाळी उघडकीस आला। या पीडित कुटुंबियांची रविवारी सकाळी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी भेट घेऊन सांत्वन केले। यावेळी बालिकेच्या वडिलांची शिक्षा माफ करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून कुटुंबातील एकाला शासकीय नोकरीत सामावून घेतले जाईल असं आश्वासन मंत्री कांबळे यांनी दिले। शहरातील पीडित बालिकेच्या कुटुंबियांना सरकारकडून आधार मिळावा, त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी भेट घेतली। यावेळी त्यांनी हत्या झालेल्या बालिकेच्या वडिलांशी संवाद साधलाय। त्यावेळी त्यांना झालेल्या जुन्या खटल्यातील शिक्षा माफ करण्यासंदर्भात सरकारतर्फे प्रयत्न करण्यात येतील। तसंच मृत बालिकेचे आजोबा हे जिल्हा सामान्य रुग्णालयात शासकीय सेवेत होते, ते सेवानिवृत्त आहेत। त्याच्या मोबदल्यात कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय सेवेत समाविष्ट करून घेतलं जाईल असं आश्वासन त्यांनी दिलंय। राजधानी आणि शताब्दी एक्सप्रेसपेक्षाही मुंबई ते दिल्ली मार्गावर अत्याधुनिक सोयीसुविधांयुक्त अशी वेगवान T20 गाडी चालवण्यात येणार आहे। 2020 साली ही गाडी चालवण्याचं नियोजन रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात आले। तसंच त्यांची निविदा प्रक्रिया येत्या काही महिन्यात सुरू करण्यात येईल अशी माहिती चेन्नईतील रेल्वेच्या ICF मधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आली। तसंच येत्या सप्टेंबरपासून दिल्ली ते भोपाळ मार्गावर T18 वेगवान ट्रेन चालवण्याचा प्रयत्न असल्याचं सांगण्यात आले। त्यामुळे आता प्रवाशांना मुंबई ते दिल्ली आणि दिल्ली ते भोपाळ प्रवास करणं सुलभ होणार आहे। याचबरोबर बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे। इथे सामन्याची ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र।